एवढ्या वर्षापासून आईने साधी 2 चाकी हप्त्यावर घेऊ दिली नाही। 1ही रुपया व्याज लागत नसताना तिने सातबाऱ्यावर बँकेचं नाव येऊ दिलं नाही। अहो, हप्त्यावर 2 चाकी घेऊ दिली नाही। घरचं स्वप्न होतं माझं आईसाठी। आईबाबांनी कष्टाने उभे केलेलं घर हातचं निघून गेलं म्हणून तिचा चांगल्या वेळेवरही विश्वास नाही। जे घ्यायचं ते रोकच घ्यायचं, स्वतःच्या मेहनतीवर घ्यायचं नेहमीच सांगते, पण तिने बँकेचं कर्ज घेऊ दिलं नाही। जवळची पै न पै दिली तिने मला, स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही। चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून माझ्याकडून कोणतीच अपेक्षा केली नाही। आपल्या स्वप्नांना तिथेच थांबवलं तिने, पण ती माझ्यासमोर कधी व्यक्त झाली नाही। खर्च कमी कर, बचत कर नेहमीच सांगते, कारण तिला या स्वार्थी जगावर विश्वास नाही। मला नेहमीच म्हणते आपली अर्धी भाकर सुखाची खावी, पण तिने कधी उपाशी राहू दिले नाही। अनेकदा संधी मिळाली गडगंज गमवण्याची, पण कोणाचा तळतळाट लागेल असं तिने कधी वागू दिलं नाही। खूप वनवास भोगला आईने, पण आम्हा भावंडांच्या सुखाशिवाय देवासमोर तिने काहीच मागितले नाही। प्रेमाने आणि आपुलकीने नेहमीच म्हणते, पैशापेक्षा माणसांना कमव, ते टिकेल हा लाख मुलाचा सल्ला नेहमीच देते। हिम्मत आहे ती माझी, म्हणून मला तिच्या डोळ्यातील स्वप्न शांत बसू देत नाहीत। तिने घेतलेला प्रत्येक श्वास माझ्यासाठी आहे, कारण तिला या जगाशी काहीच घेणं देणं नाही। माझ्यासाठी तिच्या स्वप्नांशिवाय काहीच मोठं नाही। आईसाठी एक छोटीशी भेट स्वप्नपूर्ती, वारसात मिळालेली प्रॉपर्टी नाही, ही उपाशी पोटी राहून पाहिलेली स्वप्न आहेत। भविष्यात खूप कमवेल अथवा गमवेल, पण हा क्षण आणि ही वेळ माझ्यासाठी लाख मोलाची आहे।